वेधून टाकले. भयंकर आक्रोश करीत ती साऱ्या वनातून किंकाळ्या फोडीत पळू लागली. आपले बंधू खर दूषण यांच्यापाशी जाऊन तिने गाऱ्हाणे घातले. ते ऐकून ते राक्षस श्रीरामांशी संग्राम करण्यासाठी धावून आले. महाधनुर्धर श्रीरामांनी 1.5 मुहूर्तात त्या सर्वांचा सैन्यासह संहार करून टाकला. एकट्या रामाने खरं दूषण, त्रिशीर आणि 14 सहस्र राक्षसांचा वध केल्याचे पाहून ती विरूप राक्षसी लंकेस पळाली. आपला बंधू लंकाधिपती रावण याच्या समोर उभी राहिली. भर दरबारात सर्व अमात्यांसमक्ष ती रावणास म्हणू लागली, जनपालन श्रीरामाने पूर्ण जिंकले तुझे दंडकावन. कसले करशी राज रावणा कसले जनपालन श्रीरामाने पूर्ण जिंकले तुझे दंडकावन. सत्ता धातुक नाही तरीही कर्तव्याची स्मृती सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. सांगते पुन्हा तुला त्या श्रीरामाची कथा. बाण मारता करात त्याच्या चमके विद्युल्लता. शस्त्र निपुणता बघून त्याची गुंग होत ते मती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. तो रूपाने रेखीव श्यामल भूमीवरती स्मर. त्याच्या संगे जनक कन्यका रती हुनी सुंदर. तो रूपाने रेखीव श्यामल भूमीवरती स्मर. त्याच्या संगे जनक कन्यका रती हुनी सुंदर. तुलाच साधून दिसेल ऐशी मोहक ती युवती. सूड घे त्याचा लंकापती, सूड घे त्याचा लंकापती. शूरपणखे